ज्या ठिकाणी या दीड एकरमध्ये शेतकऱ्याची एक फसवणूक झालेली आपण पाहिली, ही फसवणूक एक अत्यंत मोठा कुठला तरी स्कॅम असू शकतं. कारण ज्या दुकानदाराकडून यांनी बियाणे खरेदी केलं आहे ते दुकानदार यांचा फोनही उचलायला तयार नाहीत. याच्यावरून आपण असा अंदाज वर्तवू शकतो की फसगत फक्त यांची एकट्याची नसून अशी कुठंतरी ज्यांनी बियाणं नेलं आहे त्यांची ओरड त्या दुकानदारापर्यंत पोहोचली असेल, त्यामुळे ते फोन घ्यायचा टाळत असतील. आपण ज्या ठिकाणी नुकसान झाले मोह्यामध्ये, याच ठिकाणी हे बाबा आहेत. हे बाबा म्हणजे हे जे तरुण शेतकरी आहेत यांचे वडील आहेत. बाबा, आपण हे शेती आपली किती शेती आहे आणि या शेतीवर आधारित आपलं कुटुंबामधील संख्या किती आहे, आपलं मुलं किती आहेत? 2.5 एकर शेती आहे. त्याच्यात एकरभर माळ आहे, 2 एकर शेती आहे. त्याच्यात ही लागवड 1.5 एकरमध्ये लावलेलं आहे. अर्धा एकर गहू आहे. आणि मुलं किती आहेत आपल्याला? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. तर दोन्ही मुलाला म्हणजे समजा ह्या 3 एकरमधून 1 एकर माळ गेलं, समजा माळ रान 2 एकर आहे, 2 मध्ये एकर यांना एकर त्यांना, म्हणजे तुम्हाला शेतकरी आणि मजुरी असं म्हणता येणार नाही. म्हणजे मजुरी करायला जावा तर शेती थोडी आहे आणि शेती करायला जावा तर समजा शेती तेवढी नाही, म्हणजे सेंटर म्हणाय थोडक्यात काय, किंवा मजुरी थोडी आणि शेती थोडी. मग आता या झालेल्या नुकसानाचा सामना तुम्ही आजच्या कंडिशनला, अशा महागाईच्या काळाला कसा करणार आहात? काय लोकांचे याजानं पैसे काढले 5 रुपये शेकड्यानं अशी करून भरपाई केलेली याची. 5 रुपये शेकड्यानं जी तुम्ही रक्कम काढली ती याच्यासाठी काढली होती. तुम्ही याच्यातूनच त्याचे पैसे द्यायचे असं डोक्यात धरला असेल. पण आता एवढं याचं नुकसान झाल्यानंतर त्याची भरपाई तुम्ही कशी कराल? आता कायची, आता आत्महत्या करायची वेळ आली. आता हे काय करायचं? लेकर लग्नाला आले, मुली ते नाती लग्नाला आल्या. मग आता काय करायचं मग? बघा, जी काय 5 रुपये शेकड्याची यांनी बाहेरून काढली हातूसनी रक्कम, ती रक्कम या उत्पन्नातून फेटणार नाही असं त्यांना चित्र या ठिकाणी दिसत आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे किंवा शेती कमी आहे, मला 2 मुलं आहेत, त्या मुलांना मुली आहेत, त्या नातवंडाचं शिक्षण आहे, लग्न आहे, आणि त्याही गोष्टी समजा करत असताना अजून हे तरुण पोरं, समजा तरुण शेतकरी यांच्या मनामध्ये या उत्पन्नातून निराशा जर मनात पैदा झाली तर नंतर त्यांच्या डोक्यात काय काय विचार येतील? अशा महागाईच्या काळामध्ये जगताना कशा कशा गोष्टीचा सामना करावा लागत नाही शेतकऱ्यांना, हा एक प्रश्न आहे. म्हणून या बाबांची खूप मोठी तळमळ आहे. बाबा, या ठिकाणी ही फसवणूक जी झाली, ही फसवणूक झाल्यानंतर आपण त्या दुकानदाराशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याचं काय तुम्हाला म्हणणं आलं का? पुन्हा का तुमचा झाला का नाही त्यांच्याशी संपर्क? काय नाही, त्यानं फोन सध्या उचलला नाही, फोन नंबर बी नाही त्या पावतीवर. असं बी दिलंय त्याला घेऊन, आणि ते एजंट कोणचा होता, ते एजंटनं जास्त फसविलं. म्हणजे मग तुम्ही काय उधारीनं बिला त्याला पैसे वगैरे दिले नाहीत का? बी चांगलं होतं का? फोन कॅश पैसे देऊन तुमची एवढी मोठी फसगत आहे, ही आतोनात कुठेतरी शेतकऱ्यांसाठी एक भयंकर गंभीर बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहत आहात दुकानदाराने वावर न्यूज. एजंट लावले. धन्यवाद.